नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चला आजच्या भागात आपण जाऊन भेटणार आहोत प्रियांका प्रशांत जैतापकर या माऊलीला, ज्यांचं माहेरचं नाव आहे प्रियांका विलास साटम. बदलापूर येथे राहणाऱ्या या कुटुंबाला आज बोलतं करूया. थांबा, इकडनं लगेच लक्ष्मी पाठवतो मी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने. ही बघा पाठवली. वहिनी उखाणा घ्या ना. पैठणीच्या पदरावरती नाजूक मोराच्या नक्षी, प्रशांतरावांचं नाव घेते, ह्या सर्वाला तुम्ही सगळे साक्षी. अरे वा, काय सुंदर. मग प्रशांतराव तुम्ही पण घ्या ना आता उखाणा. पुरणपोळीत तूप असावे साजूक, प्रियंका आमची खूपच नाजूक. काय वहिनी, छोट्या छोट्या गोष्टीवरून रडता वाटतं तुम्ही. नाही, हा माझ्यासाठी टोमणं होता सर. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. नमस्कार, मी प्रियंका जैतापकर. हे माझे नमस्कार. मिस्टर प्रशांत जैतापकर. नमस्कार. या माझ्या आजी सासू सुलोचना जैतापकर. नमस्कार. हे माझे सासरे शरद जैतापकर. नमस्कार. या माझ्या आई सासूबाई मालती जैतापकर. नमस्कार. आणि हा माझा छोटा दीर प्रसाद. आणि माहेरी बसले ते माझे बाबा, पप्पा माझे विलास साटम. नमस्कार. माझी आई वैशाली साटम. नमस्कार. माझा मामा सुहास परब. नमस्कार. माझी मामी सरिता परब. नमस्कार. माझी आत्ते बहीण दीना पालेकर. नमस्कार. आणि माझा छोटा भाऊ आदित्य साटम. नमस्कार. नमस्कार. मग तुम्ही भावंड किती हो वहिनी? आम्ही दोघं जणच आहोत, मी मोठी आणि तो छोटा भाऊ. मग कसा होता लहान असताना तो? लहान असताना म्हणजे अगदी म्हणाल तर आम्ही टॉम अँड जेरीची जोडी आहे. तो जेरी आणि मी टॉम आहे. का हो? म्हणजे खूप त्रास दिला लहानपणापासून. काय दादा, त्यालाच विचारतो आता, काय म्हणणं आहे? खरंय? काय नाही, तिची कळ काढायचो आणि पाळायचो आणि मग मस्ती, कारण का मस्ती करणं हा छंद होता. आपण काय करता? मी सर ऍक्च्युली एशियन पेंट मध्ये जॉबला आहे. लहानपणापासून त्याचा छंद ऑटोमोबाईल, पण त्याने तोच प्रोफेशनल घेतला की त्याला एखादी गाडी किंवा काही टॉय आणून दिला की त्याची तोडमोड करायची आणि पुन्हा तोडून ठेवायचं. नाही, तोडमोड करायची की खेळताना तोडायचा आणि मग बाबा यायच्या आधी तो जोडून ठेवायचा? हा सर, असंच करायचो. बाबा यायच्या आधी जोडून ठेवायचं. पण मला त्या दादाला विचारायचंय, बाबा यायच्या आधी जोडायचं ठीक आहे, पण एखाद्या वेळेला जोडल्यानंतर बाबांनी कधी जोडलाय का? हो, पप्पानी मग पप्पा येऊन मला जोडायचे. पण कसं होतं बालपण? कसं होतं बालपण आमच्या दोघांचं पण खूप सुंदर गेला. आता तुम्ही जोडायचा विषय काढला तर चूक माझी नसली तरी पण त्याला सुरुवात केली की मला सुद्धा, म्हणजे दोघांना पण एकदम भेटायचा प्रसाद. बरं दादा, आता तुम्ही सांगा, ताईच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? तशी ती सर खूप प्रेमळ आहे, सगळ्यांना समजूतदार घेणारी. म्हणजे जरी समोरच्याची चूक झाली तरी तू चुकला नाहीस, तू चाललायस ते बरोबर आहे, आणि त्याला चूक कशी तुझ्या हातातून झाली ते दाखवून द्यायची. किती किती मिस करत होता लग्नानंतर ताईला? खूप सर, कारण का मस्ती करायला भेटायची नाही. आणि त्यावेळी कसं व्हायचं, तिची कळ काढायचो आणि मी वरती माळ्यावर जाऊन तबला वाजवत बसायचो. का तर मी प्रॅक्टिस करतोय म्हणून. काय, ताईची कळ काढणार आणि मग वरती जाऊन तबला वाजवणार आणि बाबा आले की मृदुंग वाजवायचे. आई बाबा काय करायचे? पप्पा माझे सर पहिले क्रॉम्प्टन मध्ये होते कामाला, नंतर त्यांची कंपनी जेव्हा ट्रान्सफर झाली त्यानंतर त्यांनी फर्निचरचं सुरुवात केली, आणि आई माझी हाऊस वाईफच आहे. वहिनी, आज माहेरच्या कुठल्या गोष्टी तुम्ही सगळ्यात जास्त मिस करता हो सासरी? सगळंच मिस करते. माझी झोपायच्या जागेपासून आणि सगळंच मिस करते. ती मस्ती, ती आईची बडबड, मग पप्पांचं शांत करणं, दोघींना पण सगळं मिस करते. किती वर्ष झाली लग्नाला तुमची? 3 वर्ष झाली आहेत. आता बाबांना विचारतो, बाबा मला तुम्ही सांगा, लहानपणी ही सगळी एवढं कुटुंब, नोकरी गेलेली होती, मग काय कसं काय त्यावेळेला तुम्ही सगळ्या गोष्टींवर मात केली? नाही, कामाला होतो मी, काम सुटल्यानंतर आता हरिनाम पण गातो, भजन पण करतो. त्या भजनामध्ये मुलाला पण पकवाज वाजवायला, तबला वाजवायला ते पण शिकवलं. आणि त्याच्यानंतर मग काय पैसे थोडेफार मिळाले होते, त्याच्यावरती यांचं मग शिक्षण वगैरे केलं. पण तेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोने, म्हणजे या मुलांच्या आईने कशी साथ दिली?
साथ दिली म्हणजे ती इकडे आल्यापासून तसा म्हणजे एक आधार म्हणजे एखादा असतो ना, त्या पद्धतीत तिने आधार दिल्यामुळे मी एवढा पुढे आलो. आणि आता मोठी मुलगी म्हटल्याच्या नंतर आता घरात मोठी तीच होती, त्याच्यामुळे तो एक आधारच होता आमचा. ज्या वेळेपासून लहानापासून मोठं केलं, मोठं करून आता एक समजा जावई बापूंच्या हातात दिलं. आता पुढची जबाबदारी त्यांची आहे. जशी आम्ही लहानाची मोठी केली तसं त्यांनी सुद्धा आपला दोघांनी चांगलं राहून आपला सुखाचा संसार करावा ही आमची अपेक्षा. आई काय वाटतंय आता? आई तुम्ही बोला. असं कधी कुटुंबात हे झाल्यापासून सगळं व्यवस्थित, मुलं बाळ माझी सुद्धा ही दोन्ही, कधी मुलीने पण त्रास दिला नाही एवढा. ती आपसातच भावंडांचं जेवढं तेवढं, आणि सगळं म्हणजे आम्ही दोघंही व्यवस्थित आपलं कुटुंब आजपर्यंत चालवलं. अशा कुठल्या आठवणी आहेत लहानपणीच्या ज्या लक्षात आहेत तुमच्या? पहिल्यापासून आम्हाला तर ती शांतच होती, फक्त हा जरा मुलगा हे होता आमचा, पण असं कधी जाणवलं नाही आम्हाला. पण ती गेल्याच्या नंतर आम्हाला खूपच हे वाटलं. ती माझी धाकटी बहीण, म्हणजे काही जरी आम्हाला करायचं असेल, तिला काही जरी करायचं असेल ती मला सांगितल्याशिवाय काहीच करायची नाही. एकदा ती मुलात खूप अबोल, व्यक्त व्हायचं नाही पटकन. मग तिला पाहिल्यानंतर म्हणजे तिचे डोळेच फार बोलकेत आणि सगळ्या तिच्या भावना कळायच्या की आता काय करणार आहे. पण जेवढी शांत आहे तेवढीच ती अवली पण आहे. मी राहिला डोंबिवलीला आहे, मला वाटतं 3-4 वर्षाची असेल, आणि भांडूपमध्ये एक लग्न होतं. तर माझी आई म्हणजे तिची आत्याला म्हणाली की मला तुझ्या घरी यायचंय. आणि जशी लग्नात होती, अगदी 3-4 वर्षाची चिमुरडी आहे त्या कपड्यांवर आत्याच्या मागे पळत सुटली, आणि हिच्या मागे तिला पकडायला माणसं. म्हणजे लोकांना वाटलं कोणीतरी हिला पळून घेऊन चाललंय. तिचं एक गुण आहे ना की ती जरी शांत असली तरी तिला ना एखाद्याला सरप्राईज देणं खूप आवडतं. आता मी पण आपल्या नाट्य क्षेत्रातली असल्यामुळे माझ्या नाटकाचे प्रयोग आणि शूटिंग असायचं. एकदा माझं गोरेगावला शूट होतं सिरियलचं. त्या दिवशी ती मला म्हणाली की ताई तू भांडूला राहायला ये. तर मी म्हटलं अगं नको ग, शूटला जायचंय उद्यापर्यंत, थकायला होतं. पण तिचा खूप हट्ट होता. 4 डिसेंबरला मी इथे आले. 4च्या रात्री 12 वाजता या मुलीने मला आली उठवायला, ताई ताई उठ, तुझा मित्र आलाय दारावर, काहीतरी प्रॉब्लेम झाले वगैरे. खाली येऊन बघते तो मॅडमने मस्तपैकी केक आणि सेलिब्रेशन, अगदी सगळ्या तिकडे मेणबत्त्या वगैरे पेटवलेल्या, आणि मला बर्थडे विश तिने तसं केलं. म्हणजे माझ्यासाठी इतका सरप्राईज होतं हिच्याकडून की मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की असं पण काहीतरी करेल. आणि बर्थडे वगैरे झाला म्हणजे आता जाऊन झोप पण. त्यामुळे ते बॉन्डिंग खूप घट्ट आहे आमचं, खूप प्रेम आहे माझं तिच्या. ती लहानपणापासून मामाची आवड, 6 महिन्याची असताना घेऊन जायचं. सर मला एक सांगावं असं वाटतं की जरी मी आई बाप्पांची खूप लाडकी असली ना, तरी मी लहान म्हणजे एवढंसं पिल्लू असल्यापासून मला आजी आजोबा आणि माझ्या मामा मामींनीच खूप जास्त सांभाळलंय. खूप लहान होती, तिला घरी म्हणजे ती घरी जायचीच नाही. म्हणजे मामा आमच्याकडे राहील ना ती तिथेच राहायची. आणि माझं नवीनच लग्न झालेलं, आमच्या कुठेही गेली ना आमच्या दोघांबरोबरच असायची. तिला पोचवायला ना कोणी नको. एक दिवस तर हट्ट झाला की मला पोटात मामा पाहिजे घरी पोचवायला. आणि मामा मेकअप करायचे, एवढे मेकअप करायचे तिचे, मी बघतच राहायची. मामा काजळ भरायचे, पावडर, आंघोळ, टिकली, अशी काजळाची टिकली एवढी मोठी, मी बघतच राहायची हा मेकअप कोणता आहे. कसं वाटतंय हे सगळं ऐकताना? खूप खूप आनंदी वाटतंय, कारण मला माहितीये ते मला कधीच विसरू शकत नाही मी त्यांना कधी विसरू शकत. आता माझं एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझ्या आजी तर नेहमीच म्हणायची की मी हिचं लग्न करणार आणि मग देवाघरी जाणार, आणि शेवटी तिने तसंच केलं. माझं लग्न झालं आणि 3 महिन्यांनी ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. माझे जे भावंड आहेत ते नेहमी म्हणायचे की ताई तू एवढं लवकर लग्न करू नकोस, कारण आजी जे बोलते तेच करते, आणि शेवटी तसंच झालं. ऐक नाही, पण त्या आजीचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्या कुटुंबावर, सासरच्यांवर, माहेरच्यांवर, सगळ्यांवर. आता एक छोटस आव्हान आहे, ते दादासाठी आहे. दादा, तुम्ही आज सोन्याची नथ मिळवून देणार का मला बघायचंय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं, आणि जर ते उत्तर तुम्ही अचूक सांगितलं पटकन 30 सेकंदामध्ये, ताईला तुम्ही आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहात. कुणीही प्रॉम्प्टिंग केलं तर मात्र हे बक्षीस जाईल. देवपूजेसाठी लागणाऱ्या 5 वस्तू सांगा. देवपूजे चंदन, फुलं, अगरबत्ती, बत्ती, आपलं दिव्याची वात, आणि नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबरं. अरे वा, अभिनंदन. 5 वस्तू सांगितल्या तुम्ही, प्रसादासकट सगळ्या वस्तू सांगितल्या. आता वहिनी अभिनंदन.
तुमच्या दादानी तुम्हाला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिली. तुमचं अभिनंदन. चला पुन्हा सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. प्रशांतजी, आता मला तुमच्याशी बोलायचंय. प्रशांतजी, तुमचं बालपण कुठलं? माझं पण भांडूपचंच आहे. भांडुपला कुठे? भांडूपला सर्वोदय नगर. आणि वहिनी कुठे राहायला होत्या? वहिनी नंदास नगर. हरदास नगर आणि सर्वोदय नगर मध्ये किती अंतर आहे? 1 किलोमीटरचं आहे. आणि शाळा कुठली? शाळा दोघांची एकच शाळा होती, नवजीवन विद्या मंदिर. अरे वा. आणि त्याच्यामुळे नवजीवन सुरू झालं का? नवजीवन मध्ये दोघे एकाच वर्गात होता? नाही, आम्ही बाजूबाजूच्या वर्गात होतो. मग बाजूबाजूच्या वर्गात असलेले बेंच एका वर्गात कधी आले? आम्ही शाळेत असताना एकमेकांना ओळखत नव्हतो. आमची ओळख कॉलेजला असताना झाली होती. मी काही विचारलं तरी का? मग कॉलेज कुठलं होतं? आमचं कॉलेज 12वी पर्यंत नवजीवन मध्येच झालं. आणि मग त्याच्यानंतर आमचे कॉलेज चेंज झाले. तर आमची शाळेमध्ये असताना ओळख नव्हती. मग आम्ही ज्युनियर कॉलेजला असताना एका वर्गात होतो. नाही, पुढे काय खूप अभ्यास केला का? पुढे खूप जास्त अभ्यास झाला आणि दोघे ग्रॅज्युएट झालो. मी BMS केलाय आणि ह्यांनी BMM केलाय. माझं कॉलेज होतं डोंबिवलीला आणि ह्याचं कॉलेज होतं भांडुपलाच. मग सुरुवात कशी झाली? सुरुवात तशी अशी म्हणजे होतं आमचा एक ग्रुप. ऍक्च्युली आम्ही 6-7 मेंबर आहेत त्या ग्रुपमध्ये. तर आम्ही पहिले असे फ्रेंड म्हणूनच राहत होतो. त्याच्यानंतर जेव्हा मग माझ्या घरी मुलं बघायला सुरुवात केली, मग ह्यांनी मला विचारलं. तर मग मी माझ्या घरी विचारलं. मला एक मिनिट मला एक सांगा. तुमच्या घरी मुलं बघायला सुरुवात केली आहे, हे त्यांना कसं काय कळलं? कॉन्टॅक्ट मध्ये होतो ना दोघं. अच्छा. एका ग्रुप सर्कल मध्ये एकत्र होत पहिल्यापासून. तुमच्या मनातच होतं ना ते सगळं? मनात तर खूप आधीपासूनच होतं. टाकाला जाऊन भांडण लपवू नका आता, बोला. नाही, मनात तर आधीपासूनच होतं. पण आम्ही शिकत होतो, चांगली नोकरी नव्हती म्हणून म्हटलं आता विचार करणं चुकीचं आहे. मग जेव्हा नोकरी झाली, घर झालं, मग तिला विचारलं की तुझ्या घरच्यांना विचार, लग्न करू आपण करू. अरे हो, पण त्याच्या आधी प्रपोज करून मोकळे झाला होता ना? एकमेकांच्या मनात होतच ना? नाही, प्रपोज नाही केला होता. तुम्हाला भांडूपची शपथ आहे, बोला. नाही, खरंच असं काहीच नव्हतं. कारण माझे मिस्टर खूप अनरोमॅन्टिक आहे. त्यांना प्रपोज वगैरे हे सगळं नाही. मग कसं काय जमलं? डायरेक्ट दोघांच्याही मनात होतं, दोघांनाही वाटत होतं हे लग्न करायलाच सांगितलं ना? नाही, पण मग मला सांगा, तुमच्या मनात असल्याशिवाय थेट लग्नाचा विषय आला? हा, ते मनात होतं. मग ते डायरेक्ट घरापर्यंतच नेलं. म्हणजे आमच्या दोघात काय नव्हतं. सांगितलं की तू तुझ्या घरी विचार, मी माझ्या घरी विचारेन. वहिनी, एक सोपा प्रश्न विचारतो आता. हे बरोबर, हे सगळं मला मान्य आहे, मला सगळं पटलं. हे खरं सांगा, किती वेळा चुकून डोंबिवलीला भेटली तुम्हाला? चुकून डोंबिवलीला नाही भेटले कधी, पण ठरवून यायचे नक्कीच. यायचे ना? म्हणजे कॉलेज नवजीवन मध्येच वाट पेटलेली होती, हो ना? फटाक्याची. प्रशांतजी, कशी आहे आमची ताई तुमच्या घरी आलेली आहे गृहलक्ष्मीच्या पावलानं? काय सांगणार त्यांच्या स्वभावाबद्दल? स्वभाव तिचा खूप प्रेमळ आहे. तिला खूप माणसं लागतात आजूबाजूला. आणि माझं पण तसंच आहे. तर आमच्या काही गोष्टी खूप सारख्या आहेत. आणि एक गोष्ट सांगायची वाटते की आमचे गुण 36 पैकी 36 जुळले होते. तर आमचे स्वभाव दोघांचे सारखे आहेत. फक्त फरक हाच आहे की ती खूप बोलते आणि मी कमी बोलतो. आणि तुमच्या सासरची मंडळी कशी आहेत तुमच्याबरोबर? सासरची मंडळी पण खूप छान आहे. मला असं कधी वाटलंच नाही की ते माझे सासू सासरे आहेत. त्यांनी नेहमी आई पप्पांसारखंच प्रेम केलं. आईची आणि पप्पांची कधीच कमी भासू दिली नाही. आणि आई तर मला पहिल्यापासून, जेव्हापासून मी घरात गेले तेव्हापासून खूप सांभाळून घेतात. खरं तर आईकडे असताना कामावरून किंवा कॉलेजमधून आलं फक्त जेवायचं आणि रिमोट घेऊन बसायचं, एवढंच काम होतं. आणि प्रशांतजी, तुमच्या सासरच्या मंडळींबद्दल सांगा, साटम कुटुंबाबद्दल. नाही, ते तर खूपच प्रेमळ आहेत आणि सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ते नेहमी पुढाकार घेतात. काही गोष्ट करताना पहिला त्यांचा फोन असतो की काही हवंय का, काही लागणार आहे का. तर असा एक सपोर्ट त्यांचा मला नेहमी आहे. अरे वा.
म्हणजे आता दोन्ही कुटुंब आनंदात आहे हे बघून बरं वाटतंय मला. सासूबाईंचं आधी मला म्हणणं ऐकायचंय, सुनेबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? सुनबाई प्रेमळ आहे, सगळ्यांना सांभाळून घेते. आई थोडक्यात बोलतात म्हणून मुलगा थोडक्यात बोलतो. हा म्हणजे हा प्रॉब्लेम होतो कधी कधी. मला खूप बोलायला आवडतं आणि माझ्या घरची सगळी मंडळी एकदम शांत आहे. पप्पांना तर खूप वेळाने पप्पा पप्पा करून मग पप्पा एक रिप्लाय देतात. काय म्हणतायत सासरेबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? सुनबाई आमची खूप प्रेमळ आहे, कर्तव्यदक्ष आहे, म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी आहे. बरं, तुमच्या आता या 3 वर्षाच्या प्रवासामधला अत्यंत आनंदाचं मुवमेंट किंवा आनंदाची आठवण असेल तर ती कुठली आहे? आनंदाची आठवण म्हणजे ही माझी छोटी मुलगी, तीच माझ्या आयुष्यात आली. ती जशी आयुष्यात आली माझं पूर्ण जीवनच बदलून गेलं. सो मला ती जेव्हा माझ्या लहान पिल्लूने मला आई बनवलं, हीच माझी खूप आयुष्यातली म्हणजे आतापर्यंत जेवढं पण आयुष्यात ती माझ्या खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रशांतजी, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट कुठली आहे? माझ्यासाठी पण तेच सांगेन, जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो, बाबूचा जन्म होत होता, तेव्हा आम्हाला तिचा आवाज ऐकू आला रडण्याचा. आणि तेव्हा माझी आई आणि माझी सासू दोघी पण एकत्र असे उभे होते. आणि जेव्हा बाबूला बाहेर घेऊन आले सुरुवातीला ना, तेव्हाच तिला जेव्हा बघितलं ना, तेव्हा तो क्षण अजूनही माझ्या लक्षात आहे. काय नाव तिचं? देवांशी. देवांशी. अरे वा वा, त्या देवांशीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण आता वहिनी, एक मी प्रशांतजींना आव्हान देणार आहे. मी आता तुम्हाला 3 चित्र दाखवणार आहे. त्यापैकी 2 चित्र जर अचूक ओळखली तर आज तुम्ही या माऊलीला तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी हे पहिलं चित्र तुमच्यासाठी, बाकी कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. हे पहिलं चित्र बघा. सांगा. पॅरिसचा टॉवर आहे. काय नाव त्याचं? नाही माझ्या लक्षात येत नाही. दुसरं चित्र बघूया. तुम्ही पॅरिसचा टॉवर सांगितलं, पण ते टॉवरचं नाव सांगायला पाहिजे होतं. जरा माहेरचं कोणी बोलतंय का? कुठला होता हो टॉवर? तो आयफेल टॉवर होता. आयफेल टॉवर. बरं बरं बरं, चला हे बघूया पुढचं चित्र. हे नाही लक्षात येत. वेळ संपली. सांगा, कोण सांगताय? कुतुब मिनार आहे. कुतुब मिनार होता. आणि आता हे तिसरं चित्र बघू. बक्षीस तर आता गेलेलं आहे, पण तरी तिसरं चित्राचं तरी उत्तर सांगतात का? 10. गेट ऑफ इंडिया. आणि अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. पण तन्मणी मात्र आज तुमच्या हातून थोडक्यात निसटलेला आहे. चला पुन्हा सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. सासर माहेर सगळेच जण भरभरून बोलले. आता ना मी बघणार आहे की पैठणी कोण मिळवून देणार आहे. प्रशांतजी, तन्मणी तुम्ही गमावलाय मगाशी, आता पैठणी मिळवून द्यायची आहे. तर तुम्ही मिळवून देणार का तिकडे भाऊ धावपळ करून भांडूप मधून मिळवून देणार पैठणी, ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. 5 वस्तू क्रमाने वाचून दाखवणार आणि त्याच क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. जास्तीत जास्त वस्तू जो कोणी घेऊन येणार तो आज या माऊलीला पैठणी मिळवून देणार. आता हा मान भावाला मिळणार का प्रशांतजी तुम्हाला मिळणार ते आम्ही बघणार आहोत. तेव्हा आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. काटा म्हणजे काटा चमचा ज्याला म्हणतात किंवा फोर्क ज्याला म्हणतात तो, थाळी, मीठ, पेपर, तांदूळ. वेळ सुरू झाली. एका वेळेला एक वस्तू आणून द्यायची आणि मग दुसरी आणायला जायची. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला आता शांत राहूया. दादानी काय काय आणलंय आधी? काटा चमचा, थाळी आणली, त्याच्यानंतर दादाने आणली मीठ आणलं, 2 नंबरला थाळी आणली, 3 नंबरला मीठ आणलं, 4 नंबरला पेपर आणला आणि 5 नंबर तांदूळ आणले. आणि प्रशांतजीनी काय केलं? प्रशांतजीनी 1 नंबरला काटा आणला, 2 नंबरला थाळी आणली, 3 नंबरला मीठ आणलं, 4 नंबरला पेपर आणला आणि तांदूळ राहिले.
चला, त्यामुळे 5ही वस्तू आणल्यामुळे आता दादानी आपल्या बहिणीला पैठणी बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे भांडूपवरून. त्या वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. त्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.